एकदम लोअर मिडल क्लास मध्ये मी आहे. आई वडील पण माझे खूप असे साधे, त्यामुळे संस्कार म्हणून काही म्हणजे मिळालेलेच नाहीयेत. पण ज्या गोष्टी आई वडिलांकडून मिळाल्या ते म्हणजे मी म्हणेन की फक्त जन्मच दिलाय त्यांनी आम्हाला, आणि शिक्षण पण तोला मोलाचंच झालेलं मराठी मीडियम मधून. आणि मग लग्न झालं, आम्ही 4 भावंड होतो, त्यात मी मोठी, त्यामुळं थोडंसं जबाबदारी पण घरची होती माझ्यावर. लग्न झालं आणि लग्नानंतर एक 15-20 वर्ष तरी मी महाराष्ट्रातून बाहेरच होते. मग त्याच्यानंतर मला मुलं झाली, 2 ट्विन्स झाली. एकतर मी मला स्वतःला ओळखू शकले नव्हते तोपर्यंत मला 2 मुलं झाली. पण स्टील मला त्यावेळी हे माहित होतं की मी आई झाल्यानंतर माझ्या मुलांना मला काय करायचं. तर ते माझ्या आयुष्यातली जी मला स्वतःला घडवायची वर्ष होती, 10-12 वर्ष, ती माझ्या मुलांना दिली मी. कारण ट्विन्स होते आणि कुणाच्या सुद्धा मदतीशिवाय, सासू नाही, आई नाही, आणि माझे मिस्टर डिफेन्स मध्ये काम करतात. सो त्यांची पण हेल्प थोडी फार असायची, पण ते खूप सपोर्टिव्ह होते मला. तर माझ्या दोन्ही मुलांना सांभाळायचं मी काम एकटीने केलं. त्यांचं लहानपण पूर्ण म्हणजे जे एन्जॉय करता येईल आणि त्यांना जे संस्कार देता येईल, म्हणजे फिजिकल असो, मेंटल असो, म्हणजे शाळेत त्यांना शिकवणं, सगळं मी केलं हँडल. आणि असं म्हणता येईल की माझ्या आयुष्यात खूप चुका पण केल्यात, भयंकर मोठ्या चुका केल्यात, आणि त्यातून मी शिकलीये, किती वेळा पडलीये सुद्धा. पण असं नाही झालं. आणि खरं सांगायचं तर मला कधी आत्महत्या करायचं पण माझ्या मनात विचार आला होता. इतकी घाणेरडी कंडिशन मी त्यातून गेली मी. पण त्यावेळी असं नव्हतं की अशा गोष्टी होत्या की मी नवऱ्याला पण सांगू नाही शकत, आणि आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना सांगण्याचा प्रश्नच नाही. पण त्यांनी स्वतःला मी इन्स्पायर करून त्यातून मी उठून परत उभी राहिलीये. परत जस्ट आम्ही मागच्या वर्षीच पुण्यात आलो, आणि त्यावेळी आता मुलं माझी मोठी झालेत, ते आता उच्च शिक्षण घेतात, कॉलेजमध्ये आहेत. आता त्यांना म्हणजे माझी फारशी गरज नाही वाटत. व माझे मिस्टर पण लांब असतात, तर कुटुंब सगळं सांभाळायची जबाबदारी पहिल्यापासून माझ्यावरतीच आहे. आणि मला थोडा स्वतःचा अभिमान वाटतो की माझ्या मुलांना, दोन्ही पण मुलं आहेत, त्यांना मी खूप छान संस्कार दिले. म्हणजे स्त्रीची म्हणा किंवा बाहेरच्या सोसायटीमध्ये आपण सोसायटीचं काय देणं लागतो, ज्या समाजात आपण राहतो, तर आपण घरचं तर आपण करतोच, पण समाजाचं आणि देशासाठी आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची जे आहे ते गायडन्स मी माझ्या मुलांना दिले लहानपणापासून, आणि ते तसेच आहेत. एक पण चुकीची गोष्ट त्यांना दिसली तर ते त्याच्याबद्दल रिॲक्ट होतात, आणि स्वतः पण ती करत नाहीत. आणि समजा कधी मी जरी करत असेल तर ते मला करेक्ट करतात. तर मला आज वाटतं की मी माझ्या आयुष्यातली जी 10-12 वर्ष जी मला रिग्रेट वाटतात, तर मी तसं काही केलं नाही. जेव्हा माझी मुलं मला कधी करेक्ट करतात ते मला अभिमान वाटतो की माझ्या मुलांना चांगले संस्कार दिलेत. तर हे झालं. तर हे मला यातून एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या खांद्यावरती सगळ्यात जबाबदारीची एक गोष्ट दिली ती म्हणजे मातृत्व. आई होण्याचं जे काम की जगात कुणीच नाही करू शकत, ते आपल्याला आहे. ते एक प्लस पॉइंट आहे. कारण एक स्त्रीच अशी आहे जी नवीन समाज घडवत असते, आणि तिच्या पूर्णपणे स्त्रीच्याच हातात असतं की ती समाजाला काय देणार आहे. म्हणजे आजकाल जे गुन्हे घडतात ते सगळ्यांना माहीतच आहे, आणि तो गुन्हा करणारा एक पुरुष असतो, आणि त्या पुरुषाला जन्म देणारी पण एक स्त्रीच आहे. पण असं कधीतरी मनात विचार येतो की कुठेतरी संस्कार त्यांच्या घरचे कमी पडलेत, म्हणून बाहेर जाऊन ही अशा घटना घडतायत. तर ह्याबद्दल की एक पहिला आई, कारण कुठल्या पण मुलाची झाली तर पहिली गुरु तिची आईच असते. जो काही शिकतो तो तिच्या आईपासूनच शिकतो. नंतर वडील येतात, तर वडील 12 तास किंवा 24 तास घरी राहत नाही, आणि असले तरी पण ते कामावरून आले तर ते आपापल्या. पण आईचं लक्ष असतं आपल्या मुलावर की आपल्या मुलगा चुकीचं करतोय की वाईट करतोय. आणि लहानपणी आपण काय करतो, छोटीशी जरी मुलांनी चूक केली असेल तर आपण इग्नोर मारतो की चला जाऊ दे, लहान मुलगा केलं. पण आपण हा नाही विचार करतो की आपण आज त्या गोष्टीला जर आपण लक्ष नाही दिलं किंवा मुलांना आपल्या करेक्ट नाही केलं तर पुढे जाऊन त्यांची हिंमत वाढते आणि त्या चुकीच्या गोष्टी अजून रिपीट करू शकतात. मग मला असं वाटतं की आपण लहानपणाचे जो लहान मुलांचा पिरियड असतो, आणि जे आम्ही ती आईशी खूप कनेक्टेड असतात, आणि आपण त्यांना घडवू शकतो मुलांचं भविष्य, तर त्यावेळी आपण चांगले संस्कार द्यायला पाहिजे मुलांना. आपल्या कुठे चुकत असतील तर त्यांना समजावं, जे त्यांच्या कलाने घेतलं पाहिजे, असं मला पर्सनली वाटतं. ही माझं पर्सनल मत आहे. कुणाला पटलं नाही पटलं प्लीज आक्षेप घेऊ शकता तुम्ही, त्याच्याबद्दल काय नाहीये. पण मला खरंच आजची जी स्थिती आहे ती बघितलं ना, मला आतून दुःख होतं की खरंच आई म्हणून ती थोडीशी कमी पडते का. कारण सगळ्यात जे मेन काम आहे महत्वाचं ते तिचं आई होणं आहे, आणि आईच्या नंतर ती
मुलावर संस्कार करणे. वडिलांचं पण आहे, असं नाही म्हणत की वडिलांचं पण नाही, पण जास्त करून जबाबदारी आईची आहे. कारण 9 महिने जास्त गर्भात एका बाळाला ठेवणं आणि त्याला जन्म देणं, त्याच्यावर संस्कार घडवणं, हे जर महत्वाचं काम कोण करत असेल तर स्त्री करते. ते म्हणतात ना, निसर्ग खूप सुंदर आणि हुशार आहे की तो त्यालाच ती जबाबदारी देतो जो ती सक्षमपणे पार पाडू शकतो. ती स्त्रियांना मिळाले म्हणजे त्यांना पण माहितच आहे ना की कोण ह्या गोष्टी करू शकतं. बाकीच्या सगळ्या तर मग टॅलेंट आहे, तर सहनशीलता आहे बरं. आणि मला एक गोष्ट थोडीशी करेक्ट करावीशी वाटते. आजकाल सगळीकडे म्हणतात ना की आम्हाला स्त्रियांना पुरुषांच्या बरोबर जायचंय, त्यांच्यासोबत म्हणजे बरोबरी करायची. बरोबरी करायचा विचार मनात येतोच का? कारण आपणामध्ये क्षमता त्यांच्यापेक्षा जास्तच आहे. आपल्याला त्यांची बरोबरी करायची काय गरज आहे? आपण त्यांच्या सुद्धा पुढे जाऊ शकतो, एवढी ॲबिलिटी आहे आपल्यामध्ये. मग त्यांच्या बरोबरीने जाऊन आपल्याला तिथे थांबायचंय का? नाही, त्याच्यापेक्षा पुढे जायचंय आणि आपली जी ॲबिलिटी आहे ती ओळखली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हटलं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. आणि जे काय म्हणतात की आपल्यामध्ये जी शक्ती आहे, स्त्री शक्ती, जी आपण देवीला पूजतो, कारण प्रकृती पण आहे ती म्हणजे शक्तीच आहे. शक्तीशिवाय कुठली गोष्ट ह्या जगातच घडत नाही. शक्ती आहे. जर देवाला सुद्धा जन्म घ्यायचा असेल तर त्याला आई लागते. तर मग ह्या जो बेस आहे ह्या जगाचा ती स्त्रीच आहे. पण ह्या गोष्टीला काही अपवाद पण असतात. सगळ्याच गोष्टी काय म्हणजे पॉझिटिव्ह नसतात. कारण मी खूप फिरली आहे, मी अनुभव घेतलाय. आणि काही स्त्रिया अशा पण आहेत की त्यांनीच स्वतःला बांधून घेतलेले. ते म्हणतात की मी लग्न झालं की मी मूल करेन आणि नवऱ्याला खाऊ पिऊ घालेन, सासू सासऱ्यांची सेवा करेन. बोलण्याची जे काही वाटते तुम्ही बोलणार आहे, काही चुकलं तर प्लीज अंडरस्टँड करा आणि नंतर मला सांगा. तर स्वतःबद्दल बोलायला खूप जागे आपण स्वतःबद्दल बोलतो. सफल की स्वतःबद्दल सांगायचं आहे तर मला थोडंसं स्वतःबद्दल सांगायलाच आवडेल. कारण महिलांच्या म्हणजे स्त्रियांच्या कर्तृत्ववान स्त्रियांनी आपला इतिहास पूर्ण भरून गेलाय. जशा मासाहेब जिजाऊ बद्दल ज्यांनी सांगितलं त्यांच्याबद्दल खूप आदर आहे मला. जशी आपली झाशीची राणी असतील आणि महाराणी येसूबाई आहेत. आणि जस्ट आता पण भरपूर स्त्रिया आहेत ज्या काम पण करतात, घर पण सांभाळतात, सगळ्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे आणि सगळ्या क्षेत्रात त्या काम करतात. पण माझ्या आयुष्यामध्ये मी जे खूप लहानपणापासून स्ट्रगल घेतले, त्यामुळे मी जो अनुभव घेतलाय तो कदाचित मला थोडंसं इमोशनल आहे माझ्या बाबतीत. आय नो. Hello everyone, I'm Dipti Pungalia and wish you all a very very happy Women's Day. आपण आपल्या लाईफमध्ये विमेन एवढे बघतो, आपल्या क्लासमध्ये, आपल्या वर्क प्लेसमध्ये, घरी, सगळीकडे आपल्याकडे मावश्या एव्हरीवेअर. पण डू वी रिस्पेक्ट वुमन? पहिला तर तो सगळ्यांनी विचार करा. आपल्या बरोबर आपल्या क्लासमध्ये पण ज्या मुली असतात आपण त्यांना निरखून वर खाली बघतो, आपण मागून त्यांच्याबद्दल बोलतो. हे करायला पाहिजे का? स्वतःला रिस्पेक्ट करा आणि दुसऱ्यांना रिस्पेक्ट करा, तरच तुम्हाला जग रिस्पेक्ट करणार. तुम्ही एक्सपेक्ट नका करू की तुम्ही तुमच्या सासूबद्दल, तुमच्या नवऱ्याला, तुमच्या मुलांसमोर बोलताय आणि ते तुम्हाला रिस्पेक्ट करतील. यू कॅनॉट एक्सपेक्ट दॅट, बिकॉज वेन यू आर डुईंग दॅट तुमची मुलं आणि त्यांची सुना सेम करणार. सो आज जे आपण बोलतो की आज माझी सासू अशी, आज तुझी सासू अशी, आज असं झालं घरी, तसं झालं, डोंट क्रिप अबाउट थिंग्स. चांगलं काय आहे? पॉझिटिव्ह काय? आज तुमच्या घरातून तुम्ही सगळे क्लासला येऊ शकता, जॉब करू शकता, काम करू शकता. दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. सो ह्याच्यातून नेगेटिव्हिटी उचलण्यापेक्षा पॉझिटिव्ह थिंग्स उचलायच्या. अँड येस, सगळ्या मुलींच्या लाईफमध्ये स्ट्रगल्स खूप असतात. म्हणजे नो डाऊट चाइल्डहुड, आय हॅव बीन लकी दॅट माय चाइल्डहुड वॉज अमेझिंग. मी जॉईंट फॅमिलीमधून आली आणि कधीच मला एज्युकेशनला म्हणा किंवा कुठल्याच ह्याला कधीच काही इश्यू नाही आला. म्हणजे ॲक्च्युली मला तर आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे एव्हरीवन वॉज इन मराठी मीडियम, ऑल माय सिबलिंग्स, ऑल माय कझिन्स. पण माझे पप्पा अगेन्स्ट गेले आणि आम्हाला इंग्लिश मीडियममध्ये टाकले. तेव्हा त्यांनी खूप हे केलं की म्हणजे आजी होते, त्यांचे 2 भाऊ, आमच्या घरात जवळजवळ 10-12 आम्ही सगळे भावंड. सो फक्त मी, माझी सख्खी बहीण, माझा सख्खा भाऊ इंग्लिश मीडियम अँड एव्हरीवन वॉज इन मराठी. सो ते पण एक अगेन्स्ट जाऊन केलं. And whatever confidence I have today, it is because of my family. And माझ्या सासरी पण I am very happy की I have got a chance to come here, study
आय गॉट अ चान्स टू वर्क. आमचा फॅमिलीचा बिझनेस आहे, त्याच्यात मी काम करते. म्हणजे असं काहीच हे नाही की तू हे नाही करायचं किंवा ते नाही करायचं. बट ऑब्व्हियस की आजकालच्या मुलींना किंवा आजकालच्या जी जनरेशन आहे आजकालची, त्यांना त्या खूप हे झालेलं आहे. म्हणजे की नाही मी हे नाही करणार, मी ते नाही करणार, मी घरी नाही करणार काम, मी बाहेर काम करायला तयार झाले. आजकाल आपण एवढे अगेन्स्ट जातो ना. म्हणजे आपण म्हणते कारण की मी जरी आय एम अबाव 30 तरी मी आजकालच्या मुलींचं पण बोलते की आपल्याला कसं असतं, हे आजकाल एवढं वुमन एम्पॉवरमेंट एवढं चालू आहे की आपण अगेन्स्टच जातो. नाही, घरचे असे बोललं ना मी अगेन्स्ट जाणार. सो डोंट डू दॅट. जॉईन हँड्स विथ युअर फॅमिली आणि तुमची स्वतःची ग्रोथ तुम्ही बघा. जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमच्या डिसिजन्स मध्ये इन्व्हॉल्व्ह कराल, डिसिजन्स नका सांगू की मी हे डिसाईड केलं की मी करणार आहे. नो, पण डिस्कस विथ देम की माझी अशी इच्छा आहे की मला हे करायचं. त्याच्यावर ते काय बोलतात ते डिस्कस करा. आणि जर नाही झालं तर आहेच का तुम्हाला, तुम्ही मग जाऊन करूच शकता. बट ट्राय टू डिस्कस अँड जॉईन हँड्स विथ युअर फॅमिली, विथ युअर कलिग्स, विथ युअर फ्रेंड्स अँड एस्पेशली दी विमेन अराउंड. येस, हॅपी विमेन्स डे. थँक्यू.